हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ठरलं तर मग या मराठी मालिकेमध्ये आपल्या कलाकृतीने मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथने खूप लोकांचे मन जिंकून घेतली आहे। तर आज आपण आमच्या व्हिडिओमध्ये मीरा जगन्नाथच्या संपूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पण मीरा जगन्नाथ यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राइब करा। मित्रांनो, यांचे पूर्ण नाव मीरा जगन्नाथ असे आहे। त्याचा जन्म 20 ऑगस्ट 1998 ला मुंबई महाराष्ट्रात झाला आहे। 2024 नुसार मीरा ही आता 26 वर्षाची झाली आहे। त्या जगन्नाथ यांच्या प्रोफेशन बद्दल बोलायचे झाले तर प्रोफेशननी ही एक मराठी अभिनेत्री आहे। सोबतच ही नॅशनॅलिटीने एक इंडियन तर रिलीजनने एक हिंदू आहे। आता आपण मीरा जगन्नाथच्या करिअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मीरा जगन्नाथने 2018 पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती। 2018 ला मीरा जगन्नाथ यांनी मराठी टीव्ही सिरियल माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पदार्पण केले होते। या मालिकेमध्ये यांनी संजनाची मुख्य भूमिका बजावली होती। नंतर ही साजना आणि शिलावती यासारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओज मध्ये सुद्धा आपल्याला दिसली होती। 2021 मध्ये मीरा ही आपल्याला अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मराठी मालिकेत दिसली होती। त्यानंतर 2021 मध्ये ही येऊ कशी तशी मी नांदायला मध्ये पण मेमोच्या भूमिकेत दिसली होती। नंतर 2021 मध्येच मीरा जगन्नाथ ही रियालिटी शो बिग बॉस मराठी 3-4 च्या घरात दिसली होती व 2022 मध्ये मीरा जगन्नाथ ही आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत दिसली आहे व या मालिकेमध्ये मीराने आपली साक्षीची मुख्य भूमिका बजावली होती। तर मित्रांनो, तुम्हाला मीरा जगन्नाथ यांची कोणती मराठी टीव्ही सिरियल बघायला आवडते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही मीरा जगन्नाथ यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा व सोबतच तुम्ही अशाच नवनवीन मराठी बायोग्राफी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।